नमस्कार. मी चंद्रशेखर गर्गे सर आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आज मी एका महान नेत्याविषयी माझं जे मनोगत आहे ते व्यक्त करणार आहे. असं म्हणतात की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, त्यांच्या समही आपण व्हावे, हाच सापडे बोध खरा. असे महान नेते म्हणजेच जे महान त्याग करतात, त्या त्यागातनंच त्यांचं नेतृत्व हे सिद्धीत जातं. आणि महान त्याग म्हणजे ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही तत्वांचा अंगीकार केलेला आहे. विशेषतः मानवता धर्म, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम याचा त्रिवेणी संगम ज्यांच्या विचारामध्ये झालेला आहे ते निश्चितच महान नेते असतात. असे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले थोर समाजसुधारक, थोर स्वातंत्र्य सेनानी, थोर राष्ट्रभक्त अशा या थोर नेत्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, स्मरण दिनाच्या निमित्तानं मी त्यांना ही विनम्र श्रद्धांजली वाहणार आहे. आणि असे हे थोर नेते दुसरे तिसरे कोणीही नसून आपले सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व, जे अत्यंत सगळ्यांना श्रद्धेय आहेत, प्रातस्मरणीय आहेत, थोर आहेत, असे आदरणीय स्वर्गीय नारायण गजानन आचार्य उर्फ नानाजी यांना सर्वप्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. नानाजी ज्या परिसरात वाढले तो परिसर म्हणजे हा चेंबूरचा परिसर. साधारणतः जवळपास 100 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. अलीकडे आता सुधारणा, प्रगती वेगानं होते, देशाची होते, राज्याची होते, स्मार्ट शहर निर्माण होत आहेत. आणि त्याचप्रमाणे शहरांमधलं सौंदर्य हे वाढीस लागलेलं आहे. सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होते. पण 100 वर्षापूर्वी मात्र हे जे तुर्भे बेट होतं आणि या तुर्भे बेटाशी संबंधित असलेले शिव म्हणजे सायनपर्यंतची काही छोटी छोटी गावं होती, काही छोट्या छोट्या वस्त्या होत्या. एक साधारणतः 15-20 तरी या वस्त्या असतील. आणि त्यात थोडं पुढारलेलं, नयनरम्य सौंदर्याने नटलेलं असं हे एक चेंबूर शहर होतं. आणि या चेंबूर शहरामध्ये वाडवली नावाचं एक गाव होतं. म्हणजे अद्यापही ते आहेच. त्या गावामध्ये या थोर व्यक्तीचा जन्म झाला. नानाजींचं कार्य हे थोर एवढ्याच करता आहे की त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व अष्टपैलू असल्यामुळे एका वेगळ्या विश्वात राहून ज्यांनी समाज ऋण आणि देश ऋण यातून मुक्त होण्याचा विचार स्वतःच्या मनाशी केला आणि त्यातच त्यांनी धन्यता मानली. ज्यांनी आपल्या आयुष्याचं माळराण करून स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी स्वतः नेतृत्व करून एक चांगल्या देशप्रेमी, समाजप्रेमी कार्यकर्त्यांची एक फौज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा
नानाजींच्या व्यक्तिरेखेचं दर्शन मी आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला ही संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी आधीच आभार मानतो. 100 वर्षापूर्वी हा चेंबूर परिसर, या चेंबूर परिसरामध्ये म्हणजे तुर्भेपासून तर साधारणतः शीवपर्यंत म्हणजे सायनपर्यंत, त्यावेळेला महामुंबई म्हटली की सायन ही एक मुंबईची सरहद्द मानली जात असे आणि हा इकडचा सगळा भाग हा अविकसित होता. आणि या सगळ्या अविकसित भागात जी माणसं राहत होती, काही कोळी लोक राहत होते, काही आगरी लोक राहत होते, की त्यापैकी काही मासेमारी करून आणि स्वतःचा उदरनिर्वाह करीत असत. आणि पूर्वीच्या परंपरेप्रमाणे काही लोक मात्र आपलं 12 बलुतेदारांची जी पद्धत होती, परंपरा होती, त्याप्रमाणे आपापलं कार्य करून एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ अशा प्रमाणे आणि या ठिकाणी हे कार्य चाललेलं होतं. अर्थात तो पारतंत्र्याचा काळ होता आणि त्या पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्याबद्दल प्रेम असणारी, पारतंत्र्याबद्दल चीड असणारी अशी समाजामध्ये जी काही व्यक्तिमत्व होती, त्या व्यक्तिमत्वांमध्ये हे आचार्य नावाचं हे एक कुळ, एक घर, एक कुटुंब त्यामध्ये होतं. नानाजींनी आपल्या जीवनासमोर काही आदर्श ठेवले. सगळ्यात महत्त्वाचा आदर्श म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्रावर, या देशावर परकीयांचं आक्रमण झाल्यानंतर त्यातून आपल्या देशबांधवांचं, समाज बांधवांचं रक्षण करून त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार बाजूला सारून शत्रूंशी झुंज देऊन त्यांचा प्रतिकार करून ज्यांनी महत् कार्य केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या छत्रपती शिवरायांचं अनुसरण नानाजींनी केलं असं आपल्याला दिसेल. नानाजींनी सुद्धा या परिसरामध्ये असणाऱ्या अत्यंत अतिसामान्य अशा व्यक्तींसाठी, कुटुंबांसाठी महान त्याग तर केलाच, पण त्याबरोबरच मानवता धर्म, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय प्रेम या तिन्ही विचारांची त्रिवेणी संगम हा त्यांच्या मतात झालेला असल्यामुळे आधी आपल्या सभोवताली असलेला समाज हा विकसित झाला पाहिजे, त्याच्या उदरनिर्वाहाचा, चरितार्थाचा प्रश्न मिटला पाहिजे आणि त्याबरोबरच राष्ट्रकार्य देखील आपल्याकडनं झालं पाहिजे. अशा प्रकारचे विचार नानाजींच्या मनामध्ये होते. आणि त्यावेळेला आपल्या देशामध्ये राष्ट्र स्वतंत्र व्हावं म्हणून प्रयत्न करणारे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर असे अनेक लोक आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. काहींनी प्रत्यक्ष स्वातंत्र्यात भाग घेतला, काहींनी समाजामध्ये एक चळवळ घडवून आणली आणि लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात नानाजींचं नाव आपल्याला प्रकर्षानं घ्यावं लागेल. त्यांच्यासमोर जे आदर्श होते त्या आदर्शांची सुद्धा हाच मूलमंत्र होता की नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्वथामी, झिजो देह माझा प्रभो प्रार्थितो मी. असा एक व्रतनिश्चय त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांना त्यांच्या शब्दांपासून, त्यांना त्यांच्या व्रतापासून, त्यांच्या कार्यापासून दूर नेणं हे कुणालाही शक्य नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारची विचारसरणी असलेले तनमन धन खर्च करून आणि आपलं कार्य करणारे हे जे नानाजी होते, त्यांचा आदर्श कोणता
तर एक तुम्हाला मी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलंच आहे, पण त्याबरोबरच त्यांचे वडील स्वतः गजानन आचार्य यांचाही आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता. ते सरकारी नोकरीत होते. त्यानंतर स्वतःचा जो पौरोहित्याचा व्यवसाय होता तो व्यवसाय करून आणि ते स्वतःचा उदरनिर्वाह चरितार्थ चालवत होतेच. पण हे करत असतानाच आपल्या सभोवताली घडत असलेल्या घटना पाहून, आपल्या सभोवताली असलेल्या जनतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा मानवतेविषयीचं प्रेम, आपल्या समाज बांधवांविषयीचं प्रेम आणि राष्ट्रप्रेम हे त्यांना स्वस्थ बसू देईना. आणि म्हणून त्यांनी त्यावेळचे काँग्रेसचे अध्यक्ष महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ज्या चळवळी सुरू झाल्या होत्या, या सर्व चळवळीमध्ये आणि ते सहभागी झालेले होते. त्याचप्रमाणे त्यांच्याच प्रेरणेने स्वदेशीची चळवळ, जी स्वदेशी मोहीम सुरू झाली होती की स्वदेशी वापरा, ते कपडे असतील, वस्तू असतील, इत्यादी सगळ्या गोष्टी असतील, त्या मोहिमेमध्ये सुद्धा नानाजींच्या पिताश्रींनी आणि भाग घेतलेला होता. नोकरीत राहून ते कार्य करीत होते, पण नंतर मात्र त्यांच्यावर दबाव आल्यानंतर कशाला प्राधान्य द्यायचं? आपली उपजीविका पूर्ण करण्यासाठी जीविका महत्त्वाची की समाज बांधवांचं ऋण महत्त्वाचं आणि राष्ट्रप्रेम महत्त्वाचं? यात त्यांना राष्ट्रप्रेम हे अधिक महत्त्वाचं वाटलं आणि त्यांनी नंतर नोकरीचाही त्याग केला आणि पूर्णपणे राष्ट्रकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. अशा या घरामध्ये, अशा या कुटुंबामध्ये 1909 या साली आणि नानाजींचा जन्म झाला. साहजिकच बालपणापासूनच त्यांच्या कुटुंबामध्ये हे सगळे स्वातंत्र्याचे विचार, स्वातंत्र्याची विचारसरणी जी आहे, जे विचार प्रवाह आहेत आणि याविषयीची चर्चा जी आहे, त्यानंतर त्यांच्या पिताश्रींचे जे मित्र, सहकारी, कार्यकारी जे होते, यांच्याबरोबर त्यांची जी खलवत चालायची, हे नकळत यांच्या दृष्टीसमोर, त्यानंतर यांच्या कानावर सगळ्या या गोष्टी येत असत. आणि अक्षरशः शिक्षण चालू असतानाच वयाच्या 13व्या-14व्या वर्षी आणि नानांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला. हळूहळू त्यांनी चंचू प्रवेश केला. वडिलांबरोबर त्यांचं हे समाजकार्य, राष्ट्रकार्य चालू होतंच. पण त्याच वेळेला एक साधारणतः 1924-25च्या दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक शिबिर, मार्गदर्शन शिबिर आणि घाटकोपरमध्ये आयोजित केलेलं होतं. त्या शिबिरामध्ये नानाजी गांधीजींचे विचार ऐकण्यासाठी गेले. साहजिकच त्यांच्या विचारांचा प्रभाव नानाजींवर पडला आणि त्यांनी त्या विचारांनुसार स्वतःच्या जीवनातही बदल घडवून आणला. आणि तेव्हापासून गांधी टोपी, त्यानंतर धोतर, शर्ट हा एक पारंपरिक जो वेश होता, तो वेश त्यांनी धारण केला आणि आधुनिक वेश जे आहेत हे त्यांनी कायमचे, अगदी आमरण त्यांनी बाजूला सारले. आणि मग कुठून सुरुवात करायची, तर त्यांनी समाज सुधारणेपासून सुरुवात केली. त्यांनी अनेक कार्यकर्ते जमा केले आणि त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये असणाऱ्या ज्या उणीवा आहेत, समाजामध्ये असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत, या त्रुटी समजावून घेतल्या. त्या सगळ्यात पहिली उणीव त्यांना जी भासली ती की अनेक या विभागामध्ये असणारे, म्हणजे साधारणतः तुर्भे या बेटावरचे, त्यानंतर हे जवळपासचे घाटला गावापासून गोवंडी, देवनार,
चिता कॅम्प, मंडाळा, हा सगळा जो भाग आहे हा त्यांनी पिंजून काढला आणि अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये जगणाऱ्या लोकांना अधिक सुस्थितीमध्ये कसं जगता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यात महत्त्वाची सुधारणा त्यांनी अशी केली की त्या काळामध्ये पारतंत्र्याचा काळ होता. त्या काळामध्ये समुद्रकाठी राहणाऱ्या मासेमारी करणाऱ्यांचा मासेमारी मुळात त्याच्यावर बंदी आणलेली होती. मग यांनी उदरनिर्वाह करायचा कशावर? अशा स्थितीमध्ये नानाजींनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. अगदी मोठमोठे जे नेते आहेत, प्रत्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधींपर्यंत हा विचार त्यांनी पोहोचवला आणि ही मासेमारीवरची बंदी उठवली. त्या ठिकाणी त्या असणाऱ्या मासेमारी करणाऱ्या लोकांना मासेमारीची परवानगी मिळाली आणि सगळे अत्यंत आनंदामध्ये आपला चरितार्थ चालवू लागले. साहजिकच नानाजींविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं आणि नानाजी जे जे कार्य करीत असत त्याला त्यांनी सहकार्य करायला सुरुवात केली. त्यानंतर या सामाजिक सुधारणा ज्या चालू होत्या त्या सामाजिक सुधारणांमध्ये शेवटी राजकीय सुधारणा, सामाजिक सुधारणा, त्यावर काही धार्मिक सुधारणा पण त्याच्यामध्ये असतात. आपल्या देशामध्ये विशेषतः या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व, हिंदू धर्म, मग त्याच्या क्रमाने येणारी मंदिरं आहेत, त्या मंदिरामधला दर्शनाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न होते. पण त्याच्याही पेक्षा ज्वलंत प्रश्न होता तो म्हणजे जातीभेदांचा. वेगवेगळ्या प्रकारचे धर्मभेद, वेगवेगळ्या प्रकारचे जातीभेद, वंशभेद, भाषाभेद, अशा प्रकारचे विविध भेदाभेद निर्माण करून आणि इंग्रजांनी, परकीयांनी आणि आपली सत्ता या ठिकाणी दृढ केली होती. नानांनी मात्र सगळ्यांना आपलंसं केलं आणि म्हणून नंतर तो नानाजींना माऊली असं म्हणायला लागले. तर त्या नानाजींनी सगळ्यांना आपलंसं केलं. धर्मभेद, जातीभेद, हे सगळे जे भेदाभेद होते हे सगळे बाजूला सारून मानवता धर्माची स्थापना नकळत सगळ्यांच्या मनामध्ये नानाजींनी केली. त्यानंतर चेंबूरमध्ये, त्यानंतर गोवंडीमध्ये असणारे महालक्ष्मी मंदिर आहे किंवा वाडवली गावामध्ये असणारं जे जरीमरीचं मंदिर आहे, या मंदिरांचा उत्कर्ष, जीर्णोद्धार नानाजींनीच केला. पण त्या मंदिरांमध्ये परमेश्वराचं दर्शन घ्यायचा अधिकार सगळ्यांना आहे असं म्हणजे सगळ्यांसाठी ते खुलं केलं. अशा प्रकारचा महत्त्वाची जी सुधारणा आहे ही नानाजींनी केली. हा महत्त्वाचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवला आणि अधिकाधिक लोक एकत्र येत गेले. यातून नानाजींनी काही वेळ आपलं जे कार्य आहे हे कार्य गोरगरिबांसाठी, दीनदुर्बलांसाठी कसं वेचता येईल, वेदना जाणावयाला जागवू संवेदना किंवा वज्रादपी कठोरानी मृदूनी कुसुमादपी, ते जितके स्वभावाने मवाळ होते तितकेच ते अत्यंत कठोर आणि प्रतिज्ञाशील होते की त्यांनी घेतलेली प्रतिज्ञा ही पूर्ण करण्याचा ते निश्चय करीत असत. आणि वसुधैव कुटुंबकम ही जीवनवृत्ती नानांनी अंगी बाळगलेली होती. त्यावेळेला आपल्या या चेंबूर विभागामध्ये पारतंत्र्याच्या काळामध्ये काही अन्याय झालेले किंवा अत्याचार झालेले एक सिंधी जमात या ठिकाणी आले, निर्वासित म्हणून ते आले. तर त्यांच्यासाठी सुद्धा नानांनी प्रयत्न केले, त्यांचं पुनर्वसन केलं आणि सिंधी कॅम्प म्हणून एक वसाहत निर्माण करून आणि त्यांनासुद्धा या ठिकाणी सुखानं राहता आलं, संसार त्यांचा करता आला. यावरूनही आपल्या लक्षामध्ये येईल की कुठेही त्यांनी भेदाभेद बाळगला नाही. जिथे जिथे गरज आहे, माझ्या अवती भवती माझ्या जमले किंवा जमविले ज्या, पुरवाया ते त्यांच्या गरजा, द्या सामर्थ्य निदान, प्रभो मज अन्य नको वरदान, अशाच प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारची ते परमेश्वरांकडे आणि प्रार्थना करीत असत.
नानाजी हे व्रतस्थ कर्मयोगी होते. कर्मयोगी म्हणजे तेच की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण आपलं कर्म करीत जायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. कर्म मात्र सत्कर्म असलं पाहिजे. हे व्रत त्यांनी सांभाळलं होतं. त्यावेळेला त्यांच्याबद्दल जे अनेक कार्यकर्ते होते, या कार्यकर्त्यांपैकी एका कार्यकर्त्याने असं म्हटलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमि धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामध्ये दुसरं जे म्हटलंय परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, म्हणजे सज्जनांचं, सामान्य लोकांचं रक्षण करण्यासाठी, सद्धर्माचं, मानवता धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी नानांनी आपलं पाऊल उचललं. आणि लोकही असं म्हणायला लागले की या परिसराचा विकास करण्यासाठी नानाजींच्या रूपामध्ये प्रत्यक्ष परमेश्वराने अवतार घेतलेला असावा असं त्यांना भासू लागलं. याचं कारण असं की या परिसरामध्ये साधारण अविकसित परिसर असल्यामुळे इथे विशेष शिक्षणाचाही प्रसार नव्हता, म्हणजे साक्षरता ही जेमतेम होती. आणि अशा स्थितीमध्ये इथे काही लोक व्यसनाभिमुख सुद्धा होते, व्यसनाच्या अधीन झालेले होते. तर पहिली गोष्ट नानाजींनी जी केली असेल ते न्याहाळलं, नीट लक्षात घेतलं आणि दारूबंदी करण्याचा विचार केला. खरं म्हणजे दारू पिणारे लोक जरी असंख्य असले तरी दारू पुरवणारे लोक मात्र मोजके असतात. पण ते जरी मोजके असले तरी आपला व्यवसाय हा कोणी बंद करू नये म्हणून आपल्या पद्धतीने गुंडही बाळगून असतात. म्हणजे वेळ प्रकृती मारहाण करायला देखील त्यांची तयारी असते. अशा लोकांचा प्रतिकार करून आणि नानाजींनी दारूबंदी करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश प्राप्त झालं. नानाजी हे अत्यंत निस्वार्थी होते. त्यांना फक्त समाज कार्यामध्ये रस होता. त्याचं सांगायचं कारण असं की ज्या ज्या वेळेला राजकारणामध्ये बदल होत गेले त्यावेळेला नानाजींना अनेक पदांच्या बाबत, ती स्वीकृतीबाबत त्यांना विनंती केली गेली. पण नानांनी मात्र कोणतंही पद न स्वीकारता, पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये कोणतंही पद न स्वीकारता त्यांनी फक्त समाज सुधारणा आणि राष्ट्रासाठी प्रयत्न करणं ह्याच गोष्टी त्यांनी केल्या. नानासाहेबांनी या ठिकाणी असणाऱ्या जे काही छोटे मोठे उद्योग होते या उद्योगांसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. छोट्या मोठ्या संघटना त्यांनी केल्या. काही त्यांनी केलेल्या सुधारणांबाबत किंवा त्यांनी जो घेतलेला भाग होता या संदर्भात जर सांगायचं झालं तर इथे ट्रॉम्बे आयलंड या ठिकाणी त्यांनी हिंदुस्थानी सेवा दल ही संघटना सुरू केली. थोडक्यात मी त्यांच्याबद्दल तुमच्याशी आता माहिती सांगतोय. त्यानंतर त्यांनी अस्पृश्योद्धार, सहभोजन, मिश्र विवाह, आज सुद्धा आंतरजातीय विवाह किंवा आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर आजही वादळ होतात. परंतु हा विचार एक 50-60 वर्षापूर्वी नानांनी समाजामध्ये रुजवला की सहभोजन, मिश्र विवाह त्यांनी केला. सर्वांसाठी मंदिरं खुली केली. एकता, बंधुता, समता ही तत्व सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चेंबूरमध्ये असणारी ठक्करबापा कॉलनी याची निर्मिती त्यांच्याकडनं झाली. त्यानंतर प्रोहिबिशन गार्ड्स ही स्वयंसेवक संघटना गार्ड्सची त्यांनी निर्माण केली. सामाजिक सुधारणांमध्ये या सुधारणा करत असताना त्यांनी इथल्या या परिसरातल्या लोकांच्या शिक्षणाचाही विचार केला. कारण शिक्षण हा तिसरा डोळा आहे. ज्ञान ही एक शक्ती आहे. आणि त्यावेळेला या परिसरातले लोक आणि दादरला जाऊन शिक्षण घेत असत. जाणं येणं त्यावेळेला आताच्यासारखे काही रहदारी नव्हती किंवा वाहनं नव्हती. तोही अत्यंत त्रास सामान्य लोकांना होत असे. म्हणून नानांनी या चेंबूर विभागामध्ये चेंबूर एज्युकेशन सोसायटी ही एक शिक्षण संस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि ते जे काही त्यांचं संस्थापक मंडळ होतं त्या संस्थापक मंडळामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांनी हे कार्य केलं. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कामं केली. पण म्हणजे प्रौढ होते या प्रौढांसाठी सुद्धा
त्यांनी साक्षरता वर्ग चालवले. त्यानंतर ते सामान्य कामगार किंवा कर्मचारी होते. यांच्याकरता 1951 ते 54 या दरम्यान सांडू ब्रदर्स या ठिकाणी एम्प्लॉई युनियन याची देखील त्यांनी निर्माण केलं. त्यानंतर कुर्ला कामगार मंच हाही त्यांनी निर्माण केला. म्हणजे त्यांचा जो बहुआयाम आहे, फक्त एकाच दिशेनं त्यांनी प्रयत्न केले नाही, तर सर्व दिशेनं त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर सर्वोदय कोऑपरेटिव्ह कंझ्युमर सोसायटी हे देखील चेंबूरमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी निर्माण केली. आणि साहजिकच ज्या ज्या संघटना त्यांनी निर्माण केल्या त्या संघटनामध्ये त्यांचं हे महत्त्वाचं पद होतं कार्यकर्त्याचं. ते केवळ सदस्य नव्हे तर अध्यक्ष म्हणूनच त्यांनी कार्य केलं. पण मात्र जबाबदारी इतर कार्यकर्त्यांवर सोपवून आणि त्यांनी या गोष्टी केल्या. वाडवलीमध्ये शरीर माध्यम खलु धर्म साधन हे लक्षात घेऊन आणि व्यायामशाळा सुद्धा काढली. एवढंच नव्हे तर पारंत्र्याच्या काळामध्ये सुद्धा 1930 नंतर त्यांनी राष्ट्रीय दिनविशेष ही मोहीम त्यांनी सुरू केली आणि हे दिनविशेष सुद्धा सुरू झाले. शिवजयंती उत्सव कमिटी त्यांनी स्थापन केली. गणेशोत्सव मंडळ त्यांनी स्थापन केली. हनुमान मंदिर ट्रस्ट त्यांनी स्थापन केलं आणि मच्छीमारांना न्याय देण्यासाठी असणाऱ्या संघटना देखील त्यांनी स्थापन केल्या. हे सगळं करत असताना त्यांना मदत करणारे त्यांचे काही सहकारी होते. ते सहकारी म्हणजे या परिसरातले लोक. त्यांना विना पुरब होते, हरिराम म्हात्रे होते, सगळ्यात महत्त्वाचं नाव घेण्याचं तर नारायण लाड म्हणून होते. असे अनेक कार्यकर्ते त्यांनी आपल्या संग्रही ठेवले होते आणि ते कार्यकर्ते त्यांना मदत करत असत. त्यांचं कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन आणि राष्ट्रीय जीवन हे पूर्णपणे त्यागमय होतं. अशा या नानाजींनी महत् कार्य केलं आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. त्यांना जाऊन आता 55 वर्ष जरी झालेली असली तरी देखील आजही चेंबूर परिसरातील सामान्य नागरिक सुद्धा नानाजींना अभिमानानं त्यांचं नाव व नामोल्लेख करून त्यांना आदरांजली अर्पण करतो, त्यांच्या कार्याची वाहवा करतो. आणि मग नानाजींच्या कुटुंबामध्ये जसं त्यांच्याकडनं, त्यांच्या वडिलांकडनं त्यांना हे बाळकडू मिळालं, तसं त्यांच्यानंतर आचार्य कुटुंबामध्ये माननीय स्वर्गीय दिवंगत शरद आचार्य आहेत. यांनीही राष्ट्रकार्य केलं, समाजकार्य केलं आणि त्यानंतरही आता त्यांच्या पुढे त्या कुटुंबातील, त्या वंशातील सुबोधजी आचार्य आहेत, शैलेशजी आचार्य आहेत. हे देखील समाजकार्यामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, औद्योगिक कार्यामध्ये हे कार्य करीत आहेत. आज त्यांनी स्थापन केलेल्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, या संस्थांमधून अनेकांना तर सहकार्य होतंच आणि शैक्षणिक संस्थांमधून अनेक अशा सुशिक्षित आणि सुसंस्कृत पिढ्याही निर्माण होत आहेत. तर अशा हे नानाजींचं जे कार्य आहे, या नानाजींच्या कार्याला आपण सलाम करूया. मी त्यांना नंतर 3 डिसेंबरला त्यांची पुण्यतिथी असते. त्या 3 डिसेंबरच्या पुण्यतिथीनिमित्त मी सर्वांतर्फे त्यांना पुन्हा विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे हे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.